हा काल काल रातच्याला हिराचा मेना परत आलता तो तपासला होता का नीट? हा तपासलं होतं दादाजी. बर मेणे कधी आलते का बाहेर वाड्यात ना? नाही 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 बर हा म्हणजे दोनच सवाल करायला लावलं बाजीन. जर नीट पारा द्या. बाजीनं एवढ्या रातचं असं सवाल कराय का सांगितलं असं? हा बाजीलाच विचारा पाहिजे. द्या नीट पारा द्या. आत आलं पण बाहेर नाही गेलं. हा आत आलं पण बाहेर नाही गेलं. 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 शिलेदार तुम्ही काय झालं? अहो शिलेदार सांगा की. शिलेदार तम तिकडं नीट तपासणी करा. कोपरान कोपरा ढुंडा. रात नाही तीच नाही उठसूट बावनखणी गाठायची. दुसरे काही काम नाहीत का तुम्हाला? आता कसला तपास करताय? आणि मेणकरी आत आलं पण बाहेर नाही गेलं. मेणकरी आत आलं. दादाजी काय झालं? अरे मेणेकरी वाड्यामध्ये आलं पण वाड्याच्या बाहेर नाही गेलं. कोण मेणेकरी? काय चाललंय? कोतवालांचा आदेश आहे बावनखणी तपासायचं. का? अगं पुरी काय सांगू तुला. अगं आज ना आज ते आज आज कालेश्वराच्या देवळात तुमच्याच एका मेनेकराचा डोक्यात धोंडा घालून खून केलाय. हा नामुमकिन. हिरा आणि मेणे इथेच आहेत. शबू होय हिराला कालेश्वराच्या मंदिरात जायचं होतं. आम्ही गेलो आणि लगेचच्या लगेच परत आलो. सगळीचे सगळी. तुम्ही फक्त डोकी मोज. तोंड बघितली का नीट समजायची? नाही म्हणजे ते जरा अंधार पडत होता. तो गाण्या कुठेतरी जाऊन बसला होता. शेवंता हिराला बोलवून घेऊन ये. जी. हिरा हिरा. शेवंता काय झालं? पडीबीने तुला बोलवलं परत? हो. तू चल लवकर. कशाला? ते गेल्यावर कळल. तू आधी चल. हिरा तू कालेश्वराच्या मंदिरात गेली होतीस? हो मी नवस केला होता. नवस म्हणजे आपल्यावर कुठलं संकट येऊ नये आणि आलं तर लगेच निघून जावं म्हणूनचा नवस. तुमच्या एका मेनेकराला मारून त्याच्या जागी लोहा या वाड्यात शिरला असा संशय आम्हाला. आणि तो ह्या वाड्यातच लपून बसलाय. दादाजी या वाड्याची कसून तपासणी करा आणि समजा मेनेकरांना हजर करा. वय
काय हा मला वाटलं तर सगुणा मावशी म्हणली पास झाला असेल. कुठं बघितलंस तू? ते पडद्या मागे बघितलं मी. हे तुझ्या अक्काचं झालं ना? वय पडद्या आड बघितला आणि गायब झाला. सापडला का? सापडला? दिवसभर चोर शिपाई खेळत असतो, कसं इकडे चोरच दिसतात चिचोक्या. ह्याचं काय मनावर घेताय? कोण नाही इकडं. चल तुला हिरा बोलावती. खरं दुसरा मिनिकरी कुठे आहे? अहो वाड्यात मेना आणला आणि काय ना बोलताच गेला. आता कुठं गायब झालाय सापड ना. असं चेहरा पाहिला का त्याचा? नाही म्हणजे रोजचाच माणूस. परत येताना काही बघितलं नाही आणि काही बोलणं बी झालं नाही. अरे एवढा मोठा दरोडा पडला आणि तू बघितला नाहीस? दरोडा कुठं? अरे कुठं बरं? आम्ही पेशवे. आम्ही पेशवे. धनी धनी आम्ही पेशवे. धनी. अरे शिंच्या, या प्रहरी तुझ्या तीर्थरूपाने तरी उठवलं होतं का रे? उद्या कोतवालीतून 4 आसूड उमटवले पाहिजे तुझ्या पाठीवर. माफी असावी धनी, पण ते कोतवालीतून शिपाई आलेत. काळेश्वराच्या देवळाच्या पलीकडे काहीतरी घडले म्हणतात. भुताटकीची अभद्र जागा ती. तिथे कशाला गेले तडफडायला मारायला ते? नसता ताप डोक्याला. चला काय रे बाबा? सरदार आज कशाला आला आता तडफडायला? कमरेत लचक भरली का रे तुझ्या? खुद्द नानासाहेबांनी ही मानाची वस्त्रे दिली आहेत आम्हाला. माफी असावी. आधी मुजरा कर. कालेश्वराच्या देवळाकडच्या झाडीत एका म्हातारीचा आणि बावनखिणीतल्या मेनेकराचा खून झाला. हे आम्हाला सांगून त्या दोघांच्या देहात प्राण परत येणार आहेत का? सकाळपर्यंत दम नाही का भरवला तुला? लगेच आला दौडत आम्हाला सांगावयास. सकाळी बघू आम्ही काय आहे ते. काय रे शिंच्या, हे असे बघायला आम्ही का तुला 52 खणीतली चंद्राबाई वाटलो की काय? तसं नाही, पण सगळीकडे तपास चालू आहे, त्याचीच वर्दी द्यायला आलतो. सांगितलं ना तुला उद्या बघू. आता गेला नाही तर पाठीवर 8 आसूड उमटवू तुझ्या. चालली एकदा का आम्ही पेशवे पदावर बसलो की या रात्री अपरात्रीच्या तपासण्याच बंद करून टाकू. हश! तिले तर एकदा तपासली नाही खोली, आता परत कशासाठी? चिचोक्याला इथंच दिसले कोणतरी. ही तपासणी करायला पाहिजे.
कस संशयाला जागा नाही. मला तर वेगळाच संशय येतोय. नसती कारण घोटमळ्याची. मला जे सांगायचं ते सांगितलंय मी. आता तुम्ही ठरवा. अजून किती वेळ तपासणार आणि कशासाठी? यांच्यासाठी. वाटलंच मला. यांची सुरक्षा माझी जिम्मेदारी आहे. लोहात पावन खणीत असा दार खिडक्या अशा उघड्या ठेवत जाऊ नका. जवळ काहीतरी शस्त्र राहू दे. गरज नाही. माणसाला जखमी करायचं तर ते शस्त्राशिवायही करता येतं. काय सांगाय गेलं की टांगायच नाही. काय? काय नाही, तपास चाललाय मला. त्याला हात लावू नका. ते माझं आहे. तुमचं काहीच नाही त्यात. आता कसं सांगू, का माझ्याशी एवढा कटू वागतो? तपासणी झाली असेल तर आता निघता का? कालेश्वरच्या देवळाजवळ तुमच्या मेनेकरांसंगत परशाच्या आईचा बी खून केला त्या लोहानं. लोहा पावन खणीतच आहे कुठे. अहो किती वेळा तेच ते सांगणार. काळजी घे. हिरा, दार लावून झोप आता. बाकी सगळं आम्ही बघतो. आता किती वेळा तीच ती खोली तपासत बसणार आहे? अहो लोक कशाला येईल आमच्या पावनखणीत? संशय आलाय तर तपासावं तर लागणारच आहे. आता घरातल्या नोकर बायकांनी झोपायचं बी नाही का? बरं दिसतं का असं रात्रीला खोलीत घुसणं? सबू नाही ती, तिथंच काम करते. मगाशी तर जाग्या होत्या. उठवा. कशाला? लोहा नाही, सगुण आहे ती. मला संशयाला जागा नाही पाहिजे. उठवा म्हणलं ना. सगुणा, ए सगुणे, दिवसभर काम करून दमती ती. नाही, मला खातर जमा करायलाच पाहिजे. गरज नाही. झोपमोड करून फार वेळ तपासणी केली तुम्ही. बस झाला आता. मुळात
कोतवालीतून कमी केलेल्या माणसाला हा असला तपास करण्याचा अधिकारच नाहीये. आणि बावनखणीत हा काय एकच वाडा नाहीये. पण लोहा तुमच्या मेनेकराला मारून बावनखडीत शिरलाय. तो इथं असणं म्हणजे जीवाला धोका. तो पत्करू आम्ही. पण असं रात्री अपरात्री आमच्या वाड्यातल्या स्त्रियांच्या खोल्या तपासणं आम्हाला पसंत नाही. वाड्याला तळघर आहे का एखादं? आमच्या इथं नाही, बाकीच्या वाड्यांना असेल. अहो मग हे आधीच सांगायचं ना तुम्ही. बाय तुझा घर कावेरीला सांभाळ. हा मी बघतोय. माय गेली सांगायचं धाडसच होईना बघ. तू सांग तिला सांग. हा जा. चला तुम्ही बी करा आराम. जोपर्यंत खोळंबा झाला आमच्याकडे. कमाल आहे हिची. थोडं जरी खुट्ट झालं तरी दचकून उठती. आज काय कुंभकर्ण अंगात शिरला काय देव जाणे. कावेरी पोरी अगं बस कर आता. अगं किती असो गाशी डोळं दुखतील पोरी. माझी आई पण बाप दिलं होतं का अनुभव द्यावे. नाही का त्या समजा नशिबाच्या गोष्टी आहेत. त्या सटवाई पुढं कुणाचं काय चाललंय का ग. रडू नकोस पोरी. अगं तुझी ही मावशीची त्या आहे अजून. आणि तुझा भाऊ बाजी तो बी हाय खंबीरपणे तुझ्या पाठीशी. अजिबात काळजी करू नकोस पोरी. काळजी नाही ग. माझं दादा माझी आई गेली ना ग. असं का ग भाऊचे. नाही सापडलं कुठं. जातोय कुठं. ज्यानं वर्षाला मारलं, मावशीला मारलं, त्याचं मुंडकं धडायगत केल्याशिवाय माझ्या जीवाला चैन पडणार नाही. कावेरी तुझ्या प्रत्येक आसवाचा बदला घेण्याचं वचन देतोय हा तुझा भाऊ. तू म्हणतो तसं खरंच लोहा बावनखणीत असेल तर तुझे त्यांच्या जीवाला धोका आहे.